वसई विरार परिसरात अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या धडक कारवाईमुळे अनैतिक धंद्यांवर मोठा आळा बसत असला तरी त्याचा विपरीत परिणाम प्रामाणिक हॉटेल व्यावसायिकांनाही सहन करावा लागत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे। एफडीएकडून दर 3 महिन्यांनी करण्यात येणाऱ्या नियमित तपासणीला रेड असल्याचे भासवून सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसारित केला जात असल्याचा आरोप हॉटेल व्यावसायिकांनी केला आहे। यावर हॉटेल व्यावसायिक आक्रमक झाले आहेत। विरार येथील हॉटेल शुभसागर या ठिकाणी दिनांक 16 जून रोजी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी नियमानुसार नियमित तपासणी केली होती। यावेळी हॉटेलमधील स्वच्छता, आवश्यक कागदपत्रे, किचनची पाहणी करण्यात आली। तसेच तपासणीचा भाग म्हणून पनीरचे नमुने प्रयोगशाळेसाठी घेण्यात आले। मात्र त्यानंतर सोशल मीडियावर हॉटेलवर एफडीएची रेड, खराब पनीर जप्त अशा आशयाचे संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले। त्यामुळे हॉटेलची विनाकारण बदनामी झाल्याचा दावा व्यवस्थापनाने केला आहे। दरम्यान संबंधित नमुन्यांचा एफडीएचा अहवाल आता प्राप्त झाला असून त्यामध्ये सर्व बाबी समाधानकारक असल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा हॉटेल व्यवस्थापनाने केला आहे। आम्ही कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून व्यवसाय सुरू करतो। काही क्षणांच्या प्रसिद्धीसाठी आमची प्रतिष्ठा धुळीस मिळवणे हे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया हॉटेल व्यावसायिकांनी दिली। वसई विरार हॉटेल असोसिएशनने एफडीएच्या अनैतिक धंद्यांवरील कारवाईचे स्वागत करताना नियमित तपासणीबाबत खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवून व्यावसायिकांची बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे। आता रिसेंटली आमच्याकडे एफडीएची रुटीन इन्स्पेक्शन झालेली, एव्हरी मंथ जी इन्स्पेक्शन होते, जसं मेमध्ये एप्रिलमध्ये झालेली आहे तसं जूनमध्ये पण झालेली। पण कुठल्या बातम्या, कुठल्या जर्नलिस्ट, कुठल्या सोशल मीडिया पेजेसनी त्या छोट्या गोष्टीला मोठा वाव दिला आहे। त्यांनी त्या रुटीन इन्स्पेक्शनला मिसलिडिंग करून सांगितलेलं आहे की हे रेड झालेलं आहे आणि इथे पनीर वगैरे काय खाद्य बरोबर भेटत नाही। त्याच्यामुळे मला भारी नुकसान पडलेलं आहे। माझ्याकडे भरपूर सारे स्टाफ पण आहे, त्याच्यामुळे मला बिझनेसचा जाम इफेक्ट पडला आहे। तर माझं तुमच्या माध्यमातून असं बोलणं आहे की असे जे जर्नलिस्ट आहे त्यांना असं मिसलिडिंग किंवा अशा खोट्या बातम्या नाही गेले पाहिजे। आणि जे पनीर लॅब रिपोर्ट वगैरे जे माझे खाद्य रॉंग दाखवतात आहे, माझे रिपोर्टसुद्धा आहे। फूड सेफ्टी ऑफिसर एफडीएकडून सर्व चेकिंग झालेली आहे आणि सर्व बरोबर आलेलं आहे। तरीसुद्धा रिपोर्ट न येता माझ्यावरती हे रॉंग वगैरे न्यूज दिलेले आहेत। नमस्कार, माझं नाव वसंत शेट्टी, मी वसई विरार तालुका हॉटेल असोसिएशनमधून बोलत आहे। मला लोकांना फक्त हेच विनंती करायचं आहे की म्हणजे व्हायरल गोष्टीवर ना जाऊन स्वतः जे घडलं आहे त्याच्यावर ध्यान ठेवून आणि ते बघून मग काहीतरी त्यांचं डिसिजन घ्यावं। आता सध्या आलं होतं की हॉटेलमध्ये माशा भेटल्या आणि पनीर भेटलं, रेड पडलं। हे रेड वर्ड जे यूज झाला आहे ना ते व्हिडिओमध्ये, ते चुकीचं आहे। हे रेड नाही, आमच्या हॉटेलमध्ये प्रत्येक महिन्यानमहिनी एफडीआयचे ऑफिसर येतात आणि तपासणी करतात आणि जे काय आम्हाला बोलतात। आम्ही हॉटेल इंडस्ट्री एक असा इंडस्ट्री ना खूप थँकलेस आहे, म्हणजे कोणी आम्हाला थँक्यू नाही बोलत का जे काय आम्ही करतं। शिवा देण्यासाठी 10 लोक उभे राहतात तिकडे। काही चूक असली तर एक नाही 10 उंगली असं दाखवणं तुमची एक चूक झाली। कधी आम्ही चांगलं पाचतं ते त्यासाठी कोणी थँक्यू नाही बोलत। आणखीन काय आहे की आपल्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आम्ही एवढं कर्ज घेऊन हॉटेल बनवतात। कर्ज घेतल्यानंतर स्टाफचं सॅलरी द्यायचं, तर त्यांना सॅलरी द्यायचं, हायजीन पाळायचं, क्लेनलीनेस पाळायचं, हे सगळं करणं हे म्हणजे खूप मोठं कठीण टास्क आहे हो। आणि त्यावरती लोक असं व्हायरल व्हिडिओ टाकतात की या हॉटेलमध्ये पनीर डुप्लिकेट आहे, हे सगळं चुकीचं आहे। असं नाही करायचं कोणी। हे आपला धंदा आहे आणि आमचं जीवन याच्यावरच चालतं आहे। तर एकच विनंती आहे की व्हायरल व्हिडिओवर ना जाऊन जे खरोखर गोष्टी आहेत त्याची तपासणी करून मग तुम्ही जे ते डिसाईड करतात ते घ्या। आता ते व्हायरल व्हिडिओ झाला आहे त्यामध्ये आमचं खूप नुकसान झालं, कस्टमर याचं बंद झालं। आता कोणी हे टाकताय का आम्हाला ग्रीन शीट मिळाली आहे, पनीर बरोबर होतं, आमचं A1 ग्रेडचं होतं, ते कोणी सांगितलं नाही। ते पण टाका ना तुम्ही। ते टाकलं की लोकांना समजेल की म्हणजे आम्ही काय केलं आहे, काय चूक नव्हती आमची, फालतू आमचं नाव बदनाम केलं आहे। तर हेच रिक्वेस्ट आहे की मतलब लोकांना व्हिडिओ व्हायरल करताना जरा ध्यान देऊन करा। लोकांचं लाईफ याच्यावरती आधारित आहे। आमचे स्टाफ आहे, स्टाफचे पुरववाला आहेत, त्यांना बघावं लागतं, त्यांचं सॅलरी बघावं लागतं। आमच्याकडे लोन आहे आमच्या डोक्यावरती, त्या लोन पुरावा करावं लागतं। हे सगळं कसं होणार? एकच विनंती आहे साहेब, असं व्हायरल व्हिडिओवरती तुम्ही कधी जाऊ नका आणि जे सत्य आहे त्याचाच तुम्ही साथ द्या। मेरा नाम मोहन शेट्टी है, मैं वसई तालुका होटल एसोसिएशन का प्रेसिडेंट हूँ। अभी शुभसागर का बारे में सब न्यूज़ में आ रहा है, बताया गया है। एक्चुअली ये नॉर्मल है, हर होटल में हो सकता है। अभी 300 मेंबर है होटल वसई तालुका होटल एसोसिएशन में, और 300 मेंबर में भी हो सकता है, लेकिन इसको अलग दर्जा दिया गया है, इसको गलत नाम दिया, रेड नाम दिया गया है। एक ऐसा कुछ भी नहीं है।
एफडीए का ऑफिसर का सब ये है हमारा लैब रिपोर्ट है, पनीर का लैब रिपोर्ट है, एफडीए का रिपोर्ट भी है, सही है, लेकिन कुछ गलत ये नाम करके ब्लैकमेलिंग करने का प्लानिंग है या और कुछ नहीं। ये हर होटल में हो सकता है। अभी होटल वाले को बहुत है, पहला गैस का तकलीफ था, हर ये है, सब लेबर प्रॉब्लम है, सब प्रॉब्लम है। इसके ऊपर ये अभी एफडीए का कमिश्नर का तुकाराम मुंडे का जी का नाम पे ये अपने को ब्लैकमेल किया जा रहा है। इसके लिए आप ज़रा रिक्वेस्ट है, एसोसिएशन इसके ऊपर क्या कदम उठाएगा? एसोसिएशन भी कमिश्नर को, सीपी को सब लेटर देने वाले हैं, इस बारे में सब लेटर भेजने वाले हैं अभी। ये तो उसका कुछ तो कार्रवाई होना चाहिए।